बिश्नोई गँगकडून माझ्या हत्येचा कट, भाजप आमदार सुरेश धस यांचा खळबळजनक दावा। मुंबईमध्ये बिश्नोई समाजाचे लोक पाठवून मला मारण्याचा प्रयत्न झाला, धस यांची माहिती। धाराशिवमधील कळंबच्या मनीषा बिडवे हत्या प्रकरणात एकाला अटक, दुसरा आरोपी मात्र फरार। संतोष देशमुख यांच्यावर अनैतिक संबंधांचे आरोप करण्यासाठी वाल्मिकनं तयार केलेल्या बिडवेंची हत्या, दमन यांचा आरोप। वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला बीडच्या तुरुंगात चोप देणाऱ्या महादेव गीतेसह 4 जणांची संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात रवानगी, सुरक्षेच्या कारणास्तव तुरुंग प्रशासनाचा निर्णय। प्रशांत कोरटकरच्या जामिनावर आज सुनावणी, न्यायालयीन कोठडीमध्ये असणाऱ्या कोरटकरला आज जामीन मिळण्याची शक्यता। मात्र शिवप्रेमींमधील संताप पाहता कोल्हापूर कोर्ट आणि राजावाडी पोलीस स्टेशन परिसरात बंदोबस्त। मुंबईच्या चांदिवलीतील L&T कंपनीच्या सुरक्षा रक्षकाकडून मराठी भाषेबद्दल अपमानजनक वक्तव्य, मनसैनिकांनी दिला चोप। मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर सुरक्षा रक्षकानं मागितली माफी। उल्हासनगरमध्ये इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून 2 चिमुकले खाली पडल्याची दुर्घटना, गॅलरीची ग्रिल तुटून अपघात, चिमुकले गंभीर जखमी, खासगी रुग्णालयात उपचार सुरू। गडचिरोलीच्या चामोर्शीमध्ये भाजप नगरसेवक आशिष पिपरेकडून 40 पेक्षा अधिक आदिवासी महिलांची फसवणूक, अगरबत्ती उद्योग आणि ट्रॅक्टर खरेदीसाठी परस्पर कर्ज उचलल्याचा आरोप, न्यायासाठी महिलांचा आक्रोश। नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरील प्रवास आजपासून महागला, टोलच्या दरात 19% वाढ। नागपूर ते इगतपुरी प्रवासासाठी 1080 ऐवजी 1290 रुपये मोजावे लागणार, समृद्धीचा सुसाट प्रवास महागला। आजपासून तुमचं घराचं स्वप्न महागणार, रेडी रेकनर दरामध्ये मोठी वाढ। मुंबईत 3.39 तर ठाण्यामध्ये 6.67% वाढ। राज्यात सर्वाधिक 10.77% रेडी रेकनर दरातील वाढ सोलापुरात। राज्यातील अनेक भागात अवकाळीची हजेरी, कोल्हापूर, नाशिक, जालना, वाशिम, बीडमध्ये जोरदार पाऊस, आणखी 3 दिवस पावसाचा अंदाज, अवकाळीमुळे शेतकरी हवालदिल।